हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? तर आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. व्हिडिओची सुरुवात इथे व्यायामापासून करते. स्ट्रेचिंगचे थोडेसे हलकेसे प्रकार करते जेणेकरून पोटाला फरक पडेल. तर व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलेलंच आहे की 30 दिवसामध्ये एवढं 10 किलो वजन कमी होतं का? तर होतं. ते कसं? तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मी तुम्हाला इम्पॉर्टंट महत्त्वाच्या अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्या तुम्ही फॉलो केल्या तर महिनाभरामध्ये तुम्हाला बघा वजन कमी झाल्याचं जाणवेलच, पण तुम्ही एवढं स्लिम ड्रीम दिसायला लागाल ना की तुम्हाला खूप छान वाटेल. आणि जर असं झालं नाही तर हा व्हिडिओ मी डिलीट करेल. एवढं 100% मी तुम्हाला सांगते की एवढा रिझल्ट येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आता बघा इथे मी खूप दिवसातून ही साडी वेअर केलेली आहे. आज मन करत होतं आणि वजन कमी झालं. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं की किती माझं पोटाचा घेर म्हणजे पोट कमी झालेलं दिसतंय आणि एवढं छान वाटतंय ना की हलकं फुलकं वाटतंय. ही 10 वर्षापूर्वी मी साडी घेतलेली होती तेव्हाचा हा ब्लाऊज आहे. आपण बघतोय की अलीकडे आत्ता ब्लाऊज शिवलेले सुद्धा महिनाभरामध्ये लेडीजला येत नाहीत. ते उसवावे लागतात आणि नंतर तेव्हा ते वेअर करतात. पण हा 10 वर्षापूर्वीचा हा माझा ब्लाऊज आहे. तो अजूनही मला छान येतोय आणि आता तर एवढा छान येतोय ना की अगदी बघा तुम्हाला म्हणजे चेहऱ्यावरनं पण समजेल आणि बॉडीमध्ये किती फॅट्स आहे हे पण समजलेलंच असेल. तर मी एवढं वजन कमी केलं आहे आणि ते कसं केलं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगते आणि त्या गोष्टी फक्त तुम्ही फॉलो केल्या तर आय एम शुअर डेफिनेटली तुमचं वेट लॉस होणार आणि बघा तुम्हाला खूप छान वाटेल. तर आता फार उशीर न लावता मी तुम्हाला सांगते की हे माझ्या आधीचे फोटो आहेत. तर हा चेहरा तुम्ही माझा बघू शकता की किती ब्रॉड होता, गोल असा दिसत होता, ओव्हल शेपमध्ये होता आणि आता मी वेट लॉस केल्यानंतरचा माझा तुम्हाला मी फेस दाखवते. तर असं हे माझे पहिले फोटो आहेत. तर एवढं माझं वेट होतं. फोटोंवरनं तुम्हाला तर लक्षात येईलच की माझं वेट किती होतं आणि आता हे माझे नंतरचे फोटो आहेत काढलेले. तर वेट लॉस केल्यानंतर बघा माझा चेहरा पूर्ण व्ही शेपमध्ये दिसतोय बघा. तर एवढं माझं वेट लॉस झालेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही बघताय की साडीमध्ये बिलकुल पोट दिसत नाही आहे. तर तुम्हाला काय वाटलं फक्त लिंबू पाणी घेतल्यानेच माझं एवढं वेट लॉस झालं का? तर नाही. आपण त्या गोष्टी फॉलो पण करायला पाहिजेत. त्यासोबत वेगवेगळं मी असं ट्राय केलं आणि मी अगोदरही तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते. तुम्ही माझे डेली व्लॉग पाहत असेल तर तुमच्या लक्षात येईल की मी माझ्या पोटाला माझ्या शरीराला मी सगळ्याची सवय लावली आहे. इवन अगदी लाईटली आहार घेतला तरी मला थकवा जाणवत नाही किंवा मी भरपेट जेवली तरी ते मी डायजेस्ट करायचा प्रयत्न करते आणि इक्वल करते. हे कसं तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या टॉपिकवर मी सांगत असते. त्यामुळे व्हिडिओ हे कंटिन्यू बघत चला. आता बघा मी काय घेतलं आहारामध्ये आणि अगदी स्टेप बाय स्टेप कसं मी वेट लॉस केलं हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात प्रथम मी सकाळी कोमट पाण्याचा 1 ग्लास घेत होती. त्यानंतर मी 9 ते 10च्या दरम्यान नाश्ता घेत होती. नाश्त्यामध्ये मी प्रोटीन जाईल शरीरामध्ये असं मी नाश्ता हेल्दी बनवत होती. तो पण अगदी माझं एक प्रमाण होतं. म्हणजे मी जेवढं मी पहिल्या दिवसापासून स्टार्ट केलं तेवढंच मी आत्तापर्यंत घेते आणि तीच सवय पोटाला झाली. एक घास पण वरती मी घेत नव्हती. त्यानंतर असं मी गोड दही रोज लावत होती. हे फक्त वाटीभर बिना साखरेचं म्हणजे साखर तर बंद केलेलीच आहे मी. त्यामुळे मी एवढं दही घेते. आता हाऊसवाईफ म्हटलं तर तुम्ही जर घरामध्ये असाल तर तुम्ही बघा असं लाईटली अर्धा-अर्धा 1-1 तासाने जर तुम्हाला सारखं खायची सवय असेल तर तुम्ही असं सुद्धा लाईटली पौष्टिक आहार घेऊ शकता. काही ना काही असं घेतलं तर पोट भरलेलं पण राहतं, डायजेस्ट पण होतं आणि प्लस आपल्याला ॲसिडिटी, ढेकर, गॅस, पोटाचे विकार, आजार होत नाहीत. आणि जे लिंबू पाणी मी घेत होती तर मी ते कंटिन्यू 2 आठवडे घेतले. तर ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलंच आहे की कशा पद्धतीने ते पाणी बनवले आणि ते मी इन्स्टावर सुद्धा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता. तर त्यावर सुद्धा भरपूर सारे कमेंट्स, भरपूर सारे प्रश्न विचारले गेले आणि बऱ्याच लेडीजला फरक पण पडला. त्यांनी मला कमेंट करून पण सांगितलं की ताई आम्हाला खरंच 8 दिवसातच फरक जाणवायला लागला. त्यामुळे मी तुम्हाला अगदी जीव तोडून सांगते की मी ह्या गोष्टी फॉलो केल्या आणि खरंच मला रिझल्ट मिळाला. तर त्याच गोष्टी तुम्ही फॉलो करा. तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे बघा. तर आणि फळंसुद्धा मी घ्यायला लागली. तर ॲपल, बनाना, ऑरेंज, संत्रं असं मी दुपारच्या वेळामध्ये रसाळ फळं, पुन्हा सॅलड, गाजर, बीट वगैरे त्याचे मी तुम्हाला मी दाखवलं आहे की आईस क्यूब बनवून मी दुपारच्या वेळामध्ये 1-2 वेळा घेतलं. आणि ग्रीन टी जेवण झाल्यानंतर आता जेवणामध्ये मी काय घेत होती, चपाती तर मी बंद केली. चपाती मी जवळपास आता तुम्हाला सांगते आजचा माझा 7 ते 8वा दिवस आहे.
1 आठवडा मी चपाती खाल्ली नाही आणि चपातीमुळे एवढा फरक पडला. त्याचबरोबर मी लिंबू पाणी वगैरे घेतलं. ते लिंबू पाणी मी कशा पद्धतीने बनवलं आहे, नुसतं लिंबू पाणी नाही आहे, तर ते कसं बनवलं हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ते पाणी मी 2 आठवडे घेत होती. त्यानंतर मी दुपारच्या वेळामध्ये ग्रीन टी, ब्लॅक कॉफी घेत होती आणि पाणी पण भरपूर पीत होती, 3 ते 4 लिटर पाणी. इवन माझ्या चेहऱ्यावर सुद्धा फरक जाणवायला लागला, की माझेसुद्धा खूप डार्क सर्कल्स, पिंपल्स वगैरे ॲक्ने होते, तर ते हळूहळू रिमूव्ह व्हायला लागले आणि डार्क स्पॉट्ससुद्धा जवळपास गेलेलेच आहे. चेहरा पण खूप छान दिसायला लागला. इवन मी पाण्याचा इंटेक वाढवला आणि त्याचसोबत मी खूप असं रसाळ फळं, पुन्हा सॅलड, दही, पातळ ताक दुपारच्या वेळात घेते. आता उन्हाळा लवकरच चालू होतो आहे, त्यामुळे तुम्ही दुपारच्या वेळात पातळ ताक घ्या. सब्जा वगैरे घालून असं ते पाणी घेतलं. पुन्हा असं खूप मी ट्राय केलं आणि त्यानंतर मी चपातीसुद्धा 1 आठवडा बंद केली. भात एकदम थोडासा घ्यायला लागले, 1 ते 2 घासाचा रात्रीच्या जेवणामध्ये. ज्वारीची भाकरी रोज कंपल्सरी मी रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी घेत होती. म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी फॉलो केल्या आणि तेव्हा मला एवढा छान रिझल्ट मिळाला आणि खरंच खूप छान वाटते. आपल्या वयानुसार आपण वजन कमी केलं पाहिजे. तुम्हाला जर 50-60 तुमचं वय असेल, 50-60मध्ये तुम्ही जर म्हणत असाल की आम्हाला अनमॅरिड मुलींसारखी फिगर किंवा बॉडी करायची आहे, तर ते तुम्हाला चांगली पण वाटणार नाही. त्यामुळे आपल्या वयाला शोभेल असं आपण वजन कमी केलं पाहिजे. आता बऱ्याच लेडीज वजन कमी करतात, पण त्यांची स्किन बघा लूज ढिली पडलेली असते, चेहरा निस्तेज दिसतो, चेहऱ्यावर तेज राहत नाही, शरीरामध्ये म्हणजे शरीर ॲक्टिव्ह राहत नाही, त्यांची बॉडी पूर्ण ढिली पडलेली असते आणि गळून गेलेल्या असतात. तर असा विकनेस आणायचा नाही आहे. विकनेस आपल्याला बॉडीला येऊ द्यायचा नाही आहे. त्यासाठी आपण स्प्राउट्स खायचे आहेत, मोड आलेले कडधान्य शॅलो फ्राय करून तुम्ही बाउलभर खायचे. फक्त छोटी वाटी खाल्ली तरी तुम्हाला भरपूर सारं प्रोटीन, फायबर, कॅल्शियम मिळू शकतं. ओट्स, चिला, साधे ओट्स, पुन्हा मी इडली वगैरे असं क्वांटिटीमध्ये मी खाऊन असं मी वेट लॉस केलेला आहे. आणि टी लवर असल्यामुळे चहा काही बंद होत नाही. चहा घेते मी, पण मी साखर पूर्णपणे बंद केली. तिथे मी आयुर्वेदिक गुळाचा थोडासा वापर करायला लागली. बाहेरचं स्वीट, मिठाई सगळं बंद केलं. स्प्राउट्स घ्यायला लागली. त्याचबरोबर बघा मी बाहेरचं म्हणजे फास्ट फूड, पॅकिंगचं सगळं अवॉइड केलं आणि घरातलंच मी घरगुती पद्धतीने, अगदी नॅचरल पद्धतीने मी वेट लॉस केलेला आहे. तुम्ही माझी बॉडी, माझा चेहरा तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि एवढा मला फरक पडला. तर हे कंटिन्यू रूटीन मी केलेलं आहे. हे वेट लॉसचं जे रूटीन आहे माझं, ते मी कंटिन्यू करायला लागली. इवन मला दुसरं जरी काही खायचं म्हटलं तरी मला लगेच असं डोळ्यासमोर माझी बॉडी येते आणि आपल्या पोटाला ती सवय होऊन जाते, शरीराला ती सवय होऊन जाते. त्यामुळे आपलं पोट तेवढंच मागतं. तर ह्या गोष्टींची तुम्ही सवयी करा. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपण सवयी करणं गरजेचं आहे. एकदा आपल्या शरीराला सवय झाली ना, तर आपण तसंच करायला लागतो. त्यामुळे सवय होणं, एखाद्या गोष्टीशी आपण ॲडिक्टेड झालो ना, तर ती गोष्ट आपण करतो. त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टींची तुम्ही सवय लावा की आपल्याला वजन कमी करायचं आहे, आपल्या शरीरातले फॅट्स रिड्यूस करायचे आहेत, आपण फिट कसं दिसू हे बघितलं पाहिजे. वाढत्या वयामध्ये तुम्ही बघताय की खूप सारे आजार जडत आहेत. काही ना काही आता बघा इवन पिरियडचे सुद्धा खूप जणांना प्रॉब्लेम्स असतात की वेळेवर येत नाही आहे पिरियड्स. त्यामुळे चेहऱ्यावर ॲक्ने, पिंपल्स, डार्क सर्कल्स, पुन्हा वांग आता यायला लागलेले आहेत बऱ्याच जणांना. असे खूप सारे आपले स्किनचे पण प्रॉब्लेम चालू होतात. बॉडीचे सुद्धा आपल्याला काही ना काही आजार जडतात. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं शरीर निरोगी राहील. पोट साफ असेल तर तुम्हाला कुठलेही आजार जडणार नाही. सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आता सकाळी मला लिंबू पाणी सहन होत नाही. काही जण लिंबू आणि मध घेतात सकाळी. तर साधं कोमट पाणी घ्या. तुम्हाला सहन होत असेल तर मी तर म्हणेल की दिवसभरामध्ये तुम्ही लिंबू पिळून पाणी घेऊ शकता, पण सकाळी मला सहन होत नाही. त्यामुळे मी साधं पाणी घेते आणि बॉडी आपली एक ॲक्टिव्ह करण्यासाठी. आणि तुम्हाला सांगितलं तोंड न धुताच ते पाणी प्यायचं आहे. तर अशा ह्या छोट्या गोष्टी मी फॉलो करत राहिली. तुम्ही ह्या प्रॅक्टिकली करायच्या आहे. नुसतं तुम्ही असं आज मी केलं 8 दिवस झाले आणि मला नाही फरक पडला, मग तुम्ही परत आहे तसंच रुटीन करायचं नाही. तर एक कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि रेग्युलर करायचं आहे तुम्ही ते रुटीन फॉलो, तर तुम्हाला फरक पडेलच. आणि प्रत्येकाचं मी तुम्हाला सांगितलं की शारीरिक प्रकृती किंवा शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते. तर माझं महिन्यात 5 किलो झालं तर तुमचं 10 किलो पण होऊ शकतं किंवा 7 ते 8 किलो पण होऊ शकतं किंवा काहींचं 2 किलोसुद्धा होऊ शकतं. पण फरक आपल्याला रिझल्ट मिळाल्याशी मतलब आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली करा आणि ह्याच गोष्टी मी फॉलो केलेल्या आहेत.
त्यानंतर मी अंडी अशी बॉईल करून त्यातला पिवळा भाग मी खात नव्हती आणि पाणी बसूनच पीत होती. उभ्याने पाणी कधीच प्यायचं नाही. उभ्याने पाणी पिलं तर टाचा पण दुखतात, पोटाचा घेर पण वाढतो आणि वजन पण वाढतं. त्यामुळे बसूनच पाणी प्यायचं. तुम्ही जे काही पाणी प्याल ते बसूनच प्यायचं. जेवताना जास्त पाणी प्यायचं नाही आहे. अगदीच ठसका लागेल तर थोडासा एखादा घोट घ्यायचा. जेवण झाल्यानंतर पाणी प्यायचं. जेवण रात्रीचं लवकर करायचं. 8च्या दरम्यान तरी चांगला टाईम आहे. 8 वाजता तुम्ही जेवण करायचं आहे. 8, 8:30 फार तर फार 8:45 किंवा 9च्या आतमध्ये. अगदी 9च्या पुढे जेवण करायचं नाही रात्रीचं. आणि जेवण आणि झोप यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर पाहिजे. रात्रीचं झोपण्या अगोदर अर्धा ते 1 तासाने 1 तास तुम्ही अगोदर म्हणजे जेवण झाल्यानंतर अर्धा ते 1 तासाने फॅट कटर ड्रिंक म्हणजे ओवा, बडीशोप, जिऱ्याचं पाणी घ्यायचं आहे. ते उकळायचं, न गाळताच तुम्ही ते प्यायचं आहे. त्याने बघा खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं, पचनक्रिया सुधारते आणि वेट लॉस होतं. पोटाचा घेर कमी होतो. आणि दिवसभरामध्ये आता बघा म्हणजे लवकरच गरमी चालू होते, उन्हाळा चालू होते, तर मग हे मी जे तुम्हाला लिंबू पाणी दाखवले कसं बनवायचं. तर आता आलं आणि दालचिनी गरम असल्यामुळे त्याची क्वांटिटी तुम्ही कमी करायची आहे आणि जास्त गरम घ्यायचं नाही. ऋतूनुसार तुम्ही असा आहार ठेवायचा आहे. आता थंडीचे दिवस होते त्यावेळेला मी थोडंसं जास्त गरम पाणी घेत होती, पण आता उन्हाळा लागला तर गरम आपल्याला घ्यायला होत नाही शरीरामध्ये, बॉडीमध्ये. त्यामुळे मग थोडंसं बोटाला सहन होईल असं कोमट पाणी स्टीलच्या बॉटलमध्ये, हॉट कोल्ड बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि दिवसभरामध्ये ते प्यायचं. ते 2 आठवडे मी पीत होते. त्याच पाण्याने मला फरक पडला आहे खरं तर जास्त. आणि त्याचबरोबर मी आहार पण व्यवस्थित घेत होती. आता मी साधं मीठ मी कमी करायला लागली आणि त्या ठिकाणी मी इथे बघा ब्लॅक सॉल्ट, काळ्या मिठाचा मी वापर करायला लागली. तर काळं मीठ हे बघा पिंक कलरचं दिसतंय थोडंसं. आपलं साधं मीठ व्हाईट कलरचं दिसतं, त्यामुळे हे थोडं पिंक कलरचं दिसतं. तर हेच आपण जेवणामध्ये वापरायचं आहे आणि मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे. अगदी जास्त म्हणजे तुम्हाला एकदा सवय झाली ना अळणी खायची तर तुम्ही अळणीच खाल तर ते चांगलं असतं. आणि BP शुगरवाल्यांनी तर जास्त मिठाचं प्रमाण वाढवायचंच नाही आहे. त्यामुळे जेवढं कमी खाल तेवढं चांगलं राहील. तेल आणि मीठ, तर तेलाचं प्रमाणसुद्धा मी कमी केलेलं आहे. आणि बाहेरचं मी सगळं बंद केलेलं आहे. फास्ट फूड वगैरे काही मी खात नाही. टोस्ट, बटर हे तर माझं तर मी सोडूनच दिलेलं आहे. ते तर बिलकुल मी खात नाही. आणि फक्त माझा चहा अर्धा कप असतो, त्याच्यामध्ये मी आलं, वेलची वगैरे घालून गुळाचं थोडंसं मी गूळ वापरते आणि लाईट गोड असा मी सकाळी अर्धा कप आणि संध्याकाळी अर्धा कप असं पाणी दिवसभरामध्ये मी सारख्या बॉटल भरून ठेवते. हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये जिथे जाईल तिथे पाण्याची बॉटल, त्याकडे आपलं लक्ष गेलं की पाणी पिलं जातं. अशा ह्या सवयी लावायच्या आहेत. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. आता तुम्ही मला सांगा, एक गोष्ट फॉलो केलं तर खरंच एवढं वजन आपलं कमी होईल का? तर नाही होणार. त्याच्यासोबत तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे, पाण्याचा इंटेक वाढवायचा आहे, त्याचबरोबर सॅलड, फ्रूट असं खायचं आहे, ज्वारीची भाकरी खायची आहे, तेल मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे, अर्धा तास 45 मिनटं तुम्ही वॉक करायचं आहे, नाही जमलं तर तुम्ही हलकेसे व्यायामाचे प्रकार, मेडिटेशन करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून मी माझं एवढं वजन कमी केलेलं आहे आणि त्या फॉलो कराव्याच लागतात. ह्या गोष्टी म्हणजे जोडीला तुम्ही करावंच लागतं. जरी तुम्ही डाएट करत असाल तरी त्या गोष्टी तुम्हाला जोडीला करावाच लागतात. एक्सरसाइज आणि त्याचबरोबर वॉकिंग, चालायचं आहे तुम्हाला एक अर्धा तास किंवा 45 मिनटं तरी कमीत कमी दिवसभरामध्ये चालायचं आहे. तर तुमचं फॅट्स रिड्यूस होतील आणि तुमची बॉडी अगदी फिट होईल, स्लिम ड्रीम दिसायला लागाल तुम्ही. तर मी तुम्हाला बघा 100% सांगते. आणि जर नाही फरक पडला तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करू नये तर मी माझा व्हिडिओ डिलीट करून टाकेल. तर हे बघा, हे असे ABC क्यूब आहेत ना, मी बनवून ठेवते आणि ते आता जवळपास मी महिना झाला मी हे या अगोदर पण घेत होती, पण जरा वेगळ्या पद्धतीने घेत होती. मी सॅलड ज्यूस घेत होती. आता मी काय करते की सकाळी सकाळी सॅलड ज्यूस थंडीमध्ये प्यायला होत नव्हता. त्यामुळे मी आता उन्हाळ्यामध्ये काय करते, हे आईस क्यूब बनवून ठेवलेत. असे मी बघा ट्रेमध्ये आईस क्यूब असे 2 ते 3 ट्रे बनवून ठेवते. मग मुलं पण घेतात, घरातले सगळेच घेतात. 1-1, 2-2 क्यूब आपण घ्यायचा. आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही बाहेरून जरी आलात तरी असं बघा, थंड पाणी फ्रीजच्या पाण्यामध्ये नाही घ्यायचं, माठाच्या पाण्यामध्ये 1 ग्लासामध्ये तुम्ही 1 क्यूब टाकायचं आणि ते पाणी प्यायचं. स्किनला पण बराच फरक पडतो, बॉडीला पण फरक पडतो आणि बघा एवढं छान फ्रेश वाटतं ना की अगदी तुम्हाला थकवा वगैरे काही जाणवणार नाही. तुम्हाला जळजळ होत असेल, तुम्हाला बघा रेडनेस आला असेल चेहऱ्यावर, तर ते सगळं तुमचं कमी होईल, एवढा फरक पडतो. तर मी ह्या गोष्टी फॉलो करते. ह्या प्रॅक्टिकली तुम्ही करा.
आणि जे मी तुम्हाला लिंबू पाणी सांगितलेलं आहे ते पण मी वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे. त्याचा मला खूप छान रिझल्ट मिळाला आहे. त्यामुळे मी ते पण जोडीला घेते. तर मी अशा बऱ्याच गोष्टी फॉलो करते आणि तुम्ही बघता की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सरसाइज वेगवेगळ्या पद्धतीने मी वेगवेगळे प्रकार मी करत असते. पोटावरचे, पुन्हा माझे दंडसुद्धा खूप मोठे होते. इवन असे म्हणजे स्लीवलेस ब्लाऊज घालायलासुद्धा मला असं नको वाटायचं कधी-कधी. पण आता एवढं छान वाटतंय ना, की बॉडीच अशी म्हणजे खूप छान असं फिट वाटते आपल्याला. साडी घातल्यानंतर इवन कुठलाही आपल्याला ड्रेस वेअर करता येतो. तर असं आपण आपल्या वयानुसार आपण वजन कमी करायचं आहे. हाईटनुसार आपलं वजन कमी करायचं आहे. हाईटसुद्धा तुमची जशी असेल तसं त्याप्रमाणे तुम्ही हवं तर सर्च करू शकता. त्यावर सुद्धा तुम्हाला तुमच्या हाईटप्रमाणे सगळं चार्ट येतोय पुढे, की आपलं हाईटनुसार वजन आपण किती ठेवायचं आहे. तर मी असं माझं वजन ठेवलेलं आहे आणि अजूनही मला 1 ते 2 किलो वजन कमी करावंसं वाटतंय, होईल असं मला वाटतंय. पण मी आता ह्याच गोष्टी फॉलो करते आणि हेच रुटीन ठेवलेलं आहे. एवढं छान हलकं-फुलकं वाटतंय ना, की बॉडी आपली ॲक्टिव्ह राहते. कधी-कधी जास्त वजन वाढलं ना, तर आपल्याला बसली जागासुद्धा उठवत नाही. काही करायला उत्साह राहत नाही. चेहरा निस्तेज दिसतो. इव्हन डबल चीन येते, चेहरा ब्रॉड होतो. पुन्हा बघा असं आपल्याला काही करायला मन लागत नाही आणि आपण खूप असं उदास राहत असतो. काही ना काही मग डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात आणि अति टेन्शन वाढतं आणि टेन्शनने सुद्धा वजन वाढतं आणि मग एक-एक करून आजार जडतात. त्यामुळे हे आजार होऊ नयेत म्हणून ह्या गोष्टी आपण करायच्या आहेत. आपलं शरीर फिट असेल तर आपण सगळं काही करू शकतो लाईफमध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि त्याचसोबत बघा आहारामध्ये सुद्धा तुम्ही असं वेगवेगळे बदल करा, की जेणेकरून आपण जेवढं प्रोटीन आतमध्ये घेऊ तेवढं ते जेवढ्या कॅलरीज आतमध्ये घेऊ तेवढ्या त्या कॅलरीज बर्न पण करायच्या आहेत आपल्याला. त्यामुळे वॉक करा, एक्सरसाइज करा, पुन्हा हेल्दी आहार घ्या आणि आपल्या शरीराला एनर्जी येण्यासाठी सुद्धा आपण तसा आहार घेतला पाहिजे. नुसतं असं आता मी चपाती बंद केली आहे, पण आता तुम्ही विचार करत असाल, की मग काय जेवण काय करायचं? मग त्या जागेवर मी मोड आलेले कडधान्य तुम्हाला सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये असं बॉईल शॅलो फ्राय करून वाटीभर खायचं किंवा मग आता मी घरातच आहे म्हणून मग असं मी अर्धा-अर्धा 2 1-1 तासाने पाणी घेतेच आणि 1 ते 2 तासाने असं मग साधं गोड दही किंवा मग ज्वारीची छोटी भाकरी करायची आणि ज्वारीच्याच भाकरीचा मी वापर करायला लागली कारण मी पूर्णपणे चपाती आता सध्या तर बंद केलेली आहे. तर खूप जड वाटायचं. माझं पचन पण होत नव्हतं आणि मला असं वाटत होतं की खूप म्हणजे वेट वाढलं आणि मी खरंच खूप मनावर घेतलं. जेव्हा आपण आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो, एखादी गोष्ट मनाशी ठरवतो, तर ती केल्याबिगर आपण राहत नाही. त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टींशी तुम्ही ॲडिक्टेड व्हा आणि त्या गोष्टींच्या सवयी लावा. तर आता बघा हे पाणी कसं बनवायचं मी तुम्हाला सांगते. तर ही जी बॉटल तुम्हाला दिसते ही हॉट कोल्ड स्टीलची बॉटल आहे. 1 लिटरची बॉटल आहे. ते 1 लिटर पाणी मी इथे भांड्यामध्ये घेतलं. त्यामध्ये बघा आलं मी छोटा 1 इंच तुकडा असा मी किसून घातलेला आहे. त्यामध्ये आपल्याला बघा ओवा, बडीशोप आणि जिरं हे छोटा आपला नाश्त्याचा चमचा असतो ना छोटासा, तो 1-1 घातलेला आहे समप्रमाणात. त्यानंतर दालचिनीचा बघा एकदम छोटा तुकडा टाकायचा. आता उन्हाळा लागला आहे, थंडीमध्ये मी हे पाणी अगदी गरम-गरम घेत होती. म्हणजे एवढं पण गरम नाही, आपल्याला सहन होईल असं आपण घेतो. पण आता अगदी कोमट, हलकंसं कोमट ठेवायचं आणि ते पाणी घ्यायचं आहे. आता उन्हाळा लागलेला आहे. त्यामुळे मग मी इथे दालचिनीचा छोटासा तुकडा टाकला आणि 1 लिंबू, 1 लिटर पाण्यासाठी 1 लिंबू. लिंबामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आहे, तुम्हाला माहिती आहे. वजन कमी करण्यासाठी तर आहेच बेस्ट, परंतु तुमचे पोटातले तुमचे सगळे विकार दूर करतं आणि तुमचं लवकर म्हणजे फॅट्स रिड्यूस व्हायला लागतील आणि त्याचसोबत बघा खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं लिंबामुळे आणि तुम्ही जे सी व्हिटॅमिन आतमध्ये घेताय ना, तर त्याने तुमच्या स्किनला खूप फरक पडेल. म्हणजे इवन तुमचं चेहरा आहे ना, तो ग्लो शाईन करायला लागेल. त्यामुळे सी व्हिटॅमिनसुद्धा आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे. संत्र, लिंबू असं हे तुम्ही त्याचा आहारामध्ये समावेश करायचा आहे. तर असं लिंबू 1 लिटर पाण्यासाठी मी 1 लिंबू इथे पिळून टाकले. हवं तर तुम्ही सालीसकट सुद्धा ते उकळून घेऊ शकता. पण जास्त कडवटपणा यायला नको म्हणून मी साल बाजूला ठेवते आणि त्यातला रस काढून घेतलेला आहे. आता ह्या पाण्याला उकळी आणायची, उकळून द्यायचं पाणी. जास्त असं एकदम कमी करायचं नाही आहे, फक्त उकळी आणायची आणि गॅस ऑफ करायचा. आता गॅस ऑफ केल्यानंतर हे पाणी एकदम नॉर्मल म्हणजे थंड होऊन द्यायचं आणि नंतर मग ते
ज्यूसच्या बॉटलमध्ये, हॉट कोल्ड बॉटलमध्ये भरून ठेवायचं. आता ही बॉटल आहे ना, या बॉटलमध्ये तुम्ही जसं पाणी भराल ना तसंच राहतं. अगदी 8 दिवस म्हटलं तरी. तुम्ही कडकडीत गरम ठेवलं तर तसंच राहणार किंवा थंड ठेवलं तर थंडच राहणार. त्यामुळे अगदी हलकंसं तुम्हाला जसं प्यायला सहन होईल तसं पाणी भरून ठेवायचं आणि ते पाणी तुम्ही दिवसभरामध्ये ते पाणी संपवायचं. मग हेच पाणी नाही तर ह्या पाण्याबरोबर साधं पाणी पण प्यायचं. आता मी इन्स्टावर हा व्हिडिओ टाकला तर लोकांनी खूप मला बऱ्याच जणांनी मला प्रश्न केला की ताई हे पाणी गरम कसं, मग प्रत्येक वेळेला गरम करायचं का? तर नाही, अशी तुम्ही एक बॉटल घ्या, त्या बॉटलमध्ये जसं तुम्हाला पाहिजे तसं पाणी राहतं. ते कोमट घेतलं तर लवकर रिझल्ट मिळेल. आता उन्हाळा लागलाय तर तुम्हाला बोटाला सहन होईल असंच घ्या. जर गरम पडत असेल तर तुम्ही तिथे आलं आणि दालचिनी स्किप करू शकता. पुन्हा नाही तर परत कमेंट्स करणार की ताई गरम पडलं किंवा आम्हाला मूळव्याध आहे किंवा थायरॉईड आहे. तर तुम्हाला मूळव्याध जर असेल किंवा तुम्हाला जर गरम पडलं असेल पोटामध्ये किंवा तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही आलं आणि दालचिनी हे स्किप करायचे. फक्त ओवा, बडीशेप, जिरं, लिंबू पिळूनसुद्धा घेऊ शकता. ते साधं पाणीसुद्धा घेऊ शकता. म्हणजे कधी-कधी काय होतं की मला सहन होईल ते तुम्हाला सहन होईल असं नाही आहे. आता तुम्ही थंबनेलवर पाहिलं की 30 दिवसामध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी. आता तुमचं होऊ शकतं, पण माझं 5 किलोच झालं. म्हणजे असं आहे. प्रत्येकाचं बॉडी वेगवेगळी असते. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली फॉलो करा. मी अगदी बघा तुम्हाला ए टू झेड मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहे, सवयी सांगितलेल्या आहेत, रुटीन कसं ठेवायचं ते सांगितलेलं आहे. तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा. महिनाभरामध्ये काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जे मी फॉलो करते, ज्या मी म्हणजे माझ्या डेली रुटीनमध्ये मी करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असं पाणी घ्यायचं आणि ते पाणी प्यायचं आहे. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक यू.